गेली अनेक दशके मराठी सिनेसृष्टी समृद्ध करण्यासाठी अनेक कलाकारांनी बहुमूल्य योगदान दिलं आहे। आज आम्ही अशाच एका अभिनेत्रीची माहिती सांगणार आहोत, ज्यांनी आपल्या अभिनयाने गेली अनेक वर्ष मराठी सिनेसृष्टी गाजवली आहे। अनेक वर्ष त्या चित्रपट क्षेत्रात लीलाय वावरत होत्या। आपल्या जीवनात त्यांनी खूप प्रसिद्धी कमवली, मात्र तरीही त्यांच्या आयुष्याच्या अखेरचे काही दिवस त्यांनी अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत आणि एकाकी व्यतीत केले। या महान अभिनेत्रीच्या मुलाचे निधन झाले, नंतर पतीचा मृत्यू झाला। अशा वाईट परिस्थितीत त्यांना त्यांच्या कुटुंबाची साथ मिळाली नाही। शेवटी एका वृद्धाश्रमात एकाकी जगत असताना त्यांचा मृत्यू झाला। ही अभिनेत्री म्हणजे चित्रा नवाथे। चला तर जाणून घेऊया या महान अभिनेत्रीची संपूर्ण जीवन कहाणी। चित्रा नवाथे यांचा जन्म 1934 साली मुंबईत झाला। त्यांचे पाळण्यातले नाव कुसुम सुकटणकर असे होते। त्यांना लहानपणापासून अभिनयाची खूप आवड होती। चित्रा आणि त्यांची मोठी बहीण कुमुद म्हणजेच लोकप्रिय अभिनेत्री रेखा कामत या दोघी बहिणी लहानपणी वेळात काम करायच्या। या दोघींना नाचण्या गाण्याची प्रचंड आवड होती। सुकटणकर कुटुंबाची आर्थिक परिस्थिती तशी बेताची होती। वडिलांची नोकरी जरी चांगली असली तरी ती एकूण 7 भावंड होती। एवढ्या मोठ्या कुटुंबाच्या गरजा भागवणं कठीण होतं। त्यामुळे सुकटणकर भावंडातील मोठ्या बहिणी कुमुद आणि कुसुम आपली कला सादर करून थोडीफार कमाई करत आणि आपल्या कुटुंबाला हातभार लावत। या दोघी बहिणींनी दादरमधील इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या मुलींच्या शाळेत शिक्षण घेतलं। त्याचबरोबर गौरी शंकर व पार्वती कुमार अशा दिग्गज गुरूंकडून कथ्थक आणि भरतनाट्यमचं प्रशिक्षण घेतलं। याचबरोबर नामवंत गायक भानुदास मानकामे व घोडके गुरुजी यांच्याकडून गायनाचे धडे गिरवले। अशा प्रकारे वयाच्या 15व्या वर्षीच कुमुद आणि कुसुम या दोघी बहिणी अभिनय, नृत्य, गायन अशा अनेक कलांमध्ये पारंगत झाल्या। यामुळे त्यांना दिग्गज डान्सर सचिन शंकर यांच्या संस्थेत काम करायची संधी मिळाली। सचिन शंकर यांच्या रामलीला कार्यक्रमात या दोघी बहिणी अनेक भूमिका लीला साकारत। एकदा दिग्गज अभिनेत्री हंसा वाडकर यांनी त्यांचा कार्यक्रम पाहिला। कुसुम आणि कुमुदचे काम पाहून त्या थक्क झाल्या। त्यांनी राजाभाऊ परांजपे यांना या दोघी मुलींना तुमच्या चित्रपटात संधी द्या असे सुचवले। राजाभाऊंनी लगेचच त्यांना आपल्या लाखाची गोष्ट या सिनेमात ब्रेक दिला। सिनेक्षेत्रात पदार्पण करताना गदिमांनी त्यांची कुमुद आणि कुसुम ही नावं बदलून त्यांना रेखा व चित्रा ही नावं दिली। पुढे हीच नावं कायमस्वरूपी रूढ झाली। पुढे रेखा लग्नानंतर रेखा कामत आणि चित्रा नवाथे अशा नावाने या बहिणी प्रसिद्धीस आल्या। 1952 साली लाखाची गोष्ट हा चित्रपट प्रदर्शित झाला। रेखा आणि चित्रा प्रसिद्धीच्या झोतात आल्या। दोन्ही बहिणींना अनेक चित्रपटांची ऑफर यायला लागल्या। यानंतर 1953 साली चित्रा यांनी पु ल देशपांडे यांच्यासोबत गुळाचा गणपती या चित्रपटात काम केलं। पु ल आणि चित्रा यांनी या चित्रपटात धमाल उडून दिली होती। या चित्रपटातील इथेच टाका तंबू हे गाणं खूप गाजलं होतं। त्यानंतर ही सुपरहिट जोडी पुन्हा देवबाप्पा या चित्रपटात पाहायला मिळाली होती। नाचरे मोरा आंब्याच्या वनात हे गाणं याच चित्रपटातलं आहे। नंतर चित्रा यांनी वहिनीच्या बांगड्या, मोहित्यांची मंजुळा, बोलविता धनी, उमस पडेल तर अशा चित्रपटातून नायिकेच्या भूमिका बजावल्या। पुढे त्यांनी निर्माते आणि दिग्दर्शक राजा नवाथे यांच्याशी लग्न केलं। गुमनाम, सोनी महिवाल, पत्थर के सनम अशा अनेक गाजलेल्या हिंदी सिनेमांचे दिग्दर्शक म्हणून राजा नवाथे ओळखले जातात। संसारात पडल्यावर चित्रा यांनी चित्रपटात काम करणं कमी केलं। 1960 नंतर मराठी सिनेमा बदलला। ग्रामीण, तमाशा प्रधान चित्रपटांची मोठी लाट आली। अशा चित्रपटापासून चित्रा आणि त्यांची बहीण रेखा दूरच राहिल्या। त्यानंतर चित्रा यांनी लग्नाची बेडी, तुझा आहे तुझपाशी अशा अनेक नाटकातून कामं केली। पुढे त्यांना एक मुलगा झाला। मुलाच्या संगोपनासाठी त्यांनी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला। मधली अनेक वर्ष त्या चित्रपट सृष्टीपासून दूर आपल्या संसारात व्यस्त होत्या। सगळे काही व्यवस्थित चालू होते, मात्र त्यांच्या सोन्याच्या संसाराला दृष्ट लागली। त्यांचा वयात आलेला तरुण मुलगा एका अपघातात मृत्यू पावला। राजा नवाथे आणि चित्रा नवाथे जोडप्यासाठी हा खूप मोठा धक्का होता। यानंतर राजा नवाथे वरचेवर आजारी पडू लागले। शेवटी 2005 मध्ये राजा नवाथे यांचाही मृत्यू झाला। यानंतर चित्राबाई पूर्णपणे एकट्या पडल्या। त्यांची बहीण भावंडे त्यांच्यासोबत होती, तरी पती आणि मुलाच्या निधनाने त्या खचून गेल्या। मात्र मन गुंतवण्यासाठी त्यांनी काही चित्रपटात काम केलं। बोक्या सातबंडे, अगडबम, टिंग्या या चित्रपटात त्यांनी आजीच्या भूमिका साकारत अभिनय क्षेत्रात पुनरागमन केलं। या काळात चित्रा नवाथे जुहू येथील बंगल्यात एकट्याच राहत होत्या। मात्र या बंगल्याचा कायदेशीर वाद सुरू झाला, त्यामुळे उतारवयात तो बंगला सोडण्याची नामुष्की त्यांच्यावर आली। त्यात त्यांच्या पायाला मोठी जखम झाली होती। यावेळी त्यांना सांताक्रूज येथील नर्सिंग होममध्ये ठेवण्यात आलं। चित्राबाईंवर एका पाठोपाठ एक अनेक संकटे येतच होती। ही साधारण 2020 ची गोष्ट आहे। जगात कोरोनाचा उद्रेक चालू होता। यावेळी ते ऍडमिट असलेल्या नर्सिंग होमचं रूपांतर कोविड सेंटरमध्ये करण्यात आलं। त्यावेळी चित्रा नवाथे नर्सिंग होममधून अचानक गायब झाल्या। त्या कुठे गेल्या कोणाला समजलं नाही।
त्यांच्या भावंडांनी त्यांचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला। त्यांची सर्व धाकटी बहीण मीना नाईक यांनी पोलीस कंप्लेंट देखील दाखल केली होती। मीना नाईक या सुद्धा अभिनेत्री असून लोकप्रिय अभिनेत्री मनवा नाईक यांच्या आई आहेत। अनेक महिने शोध घेऊनही चित्राबाईंचा शोध लागला नाही। शेवटी अनेक महिन्यानंतर त्या मुलुंडमधील गोल्डन केअर वृद्धाश्रमात सापडल्या। चित्राबाईंना स्मृतिभ्रंश झाला होता, त्यामुळे त्या सांताक्रूजवरून मुलुंडला कशा पोहोचल्या हे कोणालाही कधीच समजलं नाही। पुढे 11 जानेवारी 2022ला त्यांची आवडती बहीण रेखा कामत त्यांना सोडून गेल्या। रेखा कामत यांच्या मृत्यूनंतर त्यांची तब्येत आणखी बिघडली। रेखा कामत यांच्या मृत्यूनंतर बरोबर 1 वर्षांनी त्याच दिवशी म्हणजे 11 जानेवारी 2023ला वृद्धाश्रमातच चित्रा यांचा मृत्यू झाला। चित्रा नवाते यांच्या मृत्यूने मराठी सिनेसृष्टीतील एक सुवर्ण पर्व संपलं। तारुण्यात अनेक चित्रपट गाजवून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या चित्राबाईंची आयुष्याच्या शेवटची काही वर्ष खूप कठीण होती। संपत्ती, मित्रमंडळी आणि नातेवाईक असूनही चित्रा नवाते यांना आपला शेवटचा काळ वृद्धाश्रमात एकाकी व्यतीत करावा लागला। आवडत्या व्यक्तींच्या निधनाचे दुःख पचवावे लागले। आज चित्राबाई हयात नसल्या तरी अनेक बहादर भूमिका साकारून त्या मराठी प्रेक्षकांच्या मनात अजरामर झाल्या आहेत। तर ही होती दिग्गज अभिनेत्री चित्रा नवाते यांची जीवन कहाणी। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी चित्रपट सृष्टीशी निगडीत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।